अरिथमेटिक मीन किंवा मीन डिव्हिजन मीन काढायचं असेल आपल्याला तर त्याची दुसरी जी सिरीज आहे ती आहे डिस्क्रीट सिरीज. यालाच मराठीमध्ये आपण खंडित पदमाला असं म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये काय पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सिंपल सिरीजमध्ये आपण काय पाहिलं होतं, ए इज इक्वल टू सिग्मा एम अपॉन एन. आता इथं एक संख्या वाढली फक्त एफ. ओके, सिग्मा एम एफ अपॉन एन. आणि शॉर्टकट मेथडचा जर फॉर्म्युला जर बघितला तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स अपॉन एन. याच्यामध्ये सुद्धा काय वाढलेलं आहे, इथं सुद्धा एफ वाढलेला आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता पहा यामध्ये काय प्रॉब्लेम दिलेला आहे. एक्झाम्पल, द फॉलोइंग डेटा रिलेट टू साइजेस ऑफ शूज सोल्ड बाय स्टोर ड्युरिंग अ गिवन वीक. फाइंड द ॲव्हरेज साईज बाय द शॉर्टकट मेथड. इथं आपल्याला काय सांगितलं, शॉर्टकट मेथडनुसार आपल्याला मीन काढायचा आहे. मीनचा आपल्याला हा फॉर्म्युला इथं शॉर्टकट मेथडचा यूज करायचा आहे. या पद्धतीनं काढायचं असेल तर काय करायचं आणि या पद्धतीनुसार काय करायचं हे दोन्ही पद्धतीनं आपण पाहू. आता सिग्मा एम एफसाठी आपल्याला काय काय माहिती दिली, साईज ऑफ शूज दिलेली आहे, नंबर ऑफ पेअर्स दिलेलं आहे. ओके, म्हणजे साईज ऑफ शूज म्हणजे हा तुमचा काय आहे तर हे तुमचा एम आहे. आणि त्यानंतर नंबर ऑफ पेअर्स म्हणजे हा काय तुमचं फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीलाच आपण काय म्हणतो, वारंवारिता असं म्हणतो मराठीमध्ये. ओके, आता या दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. आता पहिली जी पद्धती आहे या पद्धतीनुसार आपण पाहायचं आहे की सिग्मा एम एफ काढण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे. तर आपण दोन कॉलममध्ये याची आखणी करू. जो काही आपल्याला एम दिलेला आहे तो घेऊ आपण. साईज ऑफ शूज हा तुमचा एम आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे 4, 8, 10, 12, 14, 22. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नंबर ऑफ पेअर्स. नंबर ऑफ पेअर्स यामध्ये काय काय म्हणजेच ही तुमची फ्रिक्वेन्सी आहे, एफ आहे. 9, 3, 10, 12, 5, 11. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे तर तुमचा एन म्हणजे पहिले काय होतं, एन म्हणजे जे सिरियल नंबर होते ते किती सिरियल नंबर आहे तेवढे आपण त्याला काय देतो तो एन म्हणून नाव देतो. आता याच्यामधला जो एन आहे तुमचा तर तो एन तुमचा काय राहील, याची टोटल फ्रिक्वेन्सीची जी टोटल राहील या खंडित पदमालेमध्येच डिस्क्रीट सिरीजमध्ये तुमचं जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सीची पूर्ण याची टोटल करावी लागेल आणि त्याला नाव द्यावं लागेल तुम्हाला एन. आता पहा याची टोटल किती येते तुमची, 9 + 3 + 10 + 12 + 5 + 11 इज इक्वल टू 50. तुमचा एन इज इक्वल टू काय राहील तर 50 राहील. त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे इथं सिग्मा एम एफ विचारलेला आहे. सिग्मा एम एफ म्हणजे तुम्हाला एम एफचा एक कॉलम करावा लागेल. ओके, एम इंटू एफ म्हणजेच काय होईल तुमचा एम एफ होईल. ओके, म्हणजेच यांचं आता मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 9 9 × 36 8 × 24 14 100 12चा वर्ग 144. त्यानंतर 14 × 5 = 70. त्यानंतर 11 × 22 11 × 22 बरोबर 242. हा झाला तुमचा एम आणि एफ. ओके, आता तुम्हाला याचा सिग्मा एम एफ विचारलेला आहे म्हणजे समेशन एम एफ याची करायची तुम्हाला टोटल. 36 + 24 + 100 + 144 + 70 + 242 हे झालं तुमचा 616 एम एफ. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. पहिला जो फॉर्म्युला आहे डायरेक्ट मेथड हे तुम्ही कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करत आहात तर डायरेक्ट मेथडनुसार. ओके, हा तुमचा सिग्मा एम एफ झाला, एन झाला. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या आपल्याला लिहायच्या आहे. इथं खाली लिहायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमेटिक मीन अरिथमेटिक ॲव्हरेज और मीन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. आता तुमचा फॉर्म्युला काय राहील, ए इज इक्वल टू सिग्मा एम एफ अपॉन एन. ओके, हा तुमचा फॉर्म्युला राहील. याच्यामध्ये तुम्हाला आता सिग्मा एम एफ पण मिळालेला आहे आणि एन पण आलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहे. पुटिंग द व्हॅल्यू इन अबोव मेन्शन
अबव मेन्शन फॉर्म्युला. सिग्मा एम एफ किती आलेला आहे तर 616. त्यानंतर तुमचा एन किती आहे तर 50. ओके, म्हणजेच 616 डिवायडेड बाय 50 म्हणजेच किती आहे 12.32. हा तुमचा काय आहे तर अरिथमॅटिक ॲव्हरेज आहे किंवा मीन आहे. ओके, देअरफॉर मीन इज इक्वल टू मीन इज 12.32. ओके, आता आपण दुसऱ्या पद्धतीनुसार पाहू. ही झाली तुमची कोणती तर डायरेक्ट मेथड. आता तुम्हाला इथं काय विचारलं, या पद्धतीने विचारलं नव्हतं, तुम्हाला विचारलेलं आहे शॉर्टकट मेथडनुसार तुम्हाला मीन किंवा अरिथमॅटिक ॲव्हरेज काढायचा आहे. ओके, तर आपण त्या पद्धतीनं काढू. ह्या दोन गोष्टी तर आपल्या सेम राहतील, हे दोन कॉलम तुमचे सेम राहतील, कारण ह्या दिलेल्या गोष्टी आहे, तुमची इन्फॉर्मेशन आहे, तुमचं जे एम आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. आता तुम्हाला दुसरा जो फॉर्म्युला याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तुम्हाला एक्स पाहिजे, सिग्मा एफ डी एक्स पाहिजे आणि एन पाहिजे. आता त्या पहिल्याच पद्धतीनुसार तुम्ही डी एक्स काढत होते. ओके, इथं सुद्धा तुम्हाला डी एक्स काढायचं आहे. एक्स बरोबर एक संख्या घ्यायची आहे तुम्हाला. एक्स बरोबर कशातली संख्या घ्यायची तर मेजरमेंटमधली, फ्रिक्वेन्सीमधली नाही, मेजरमेंटमधली एक सर्वात लहान संख्या घ्यायची आहे. सर्वात लहान संख्या इथं 4. ओके, त्यानंतर इथं एफ डी एक्स काढायचं आहे तुम्हाला. एफ डी एक्स म्हणजेच काय, एफ डी एक्स काढायचा आहे. एफ डी एक्स म्हणजेच काय, एफ आणि डी एक्सचा गुणाकार. ओके, ह्या दोन गोष्टी तुम्हाला शोधून काढायच्या आहे. आता पहिला आपण काय काढू, डी एक्स काढू. डी एक्स काढताना काय करतो, या संख्येतून या संख्येला वजा करत न्यायचं. 4मधून 4 गेले राहिले 0, 8तून 4 गेले 4 राहिले, 10तून 4 गेले 6 राहिले, 12तून 4 गेले 8 राहिले, 14तून 4 गेले 10 राहिले, 22मधून 4 गेले 18 राहिले. ओके, त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, एफ डी एक्स काढायचा आहे. हा तुमचा डी एक्स आणि हा तुमचा एफ, या दोन्हीचा करायचा तुम्हाला मल्टिप्लाय. ओके, 3 चूक 12, 6 10 60, 12 8 96, 5 10 50 आणि 18 गुणिले 11 किती होते, 18 गुणिले 11 198. ओके, आता तुम्हाला काय पाहिजे, याच्यामध्ये तुमचा फॉर्म्युला पाहिजे आहे. तुम्हाला एक्स पाहिजे, तुमचा एक्स किती राहील तर तुमचा एक्स हा 4 राहील. ओके, त्यानंतर तुम्हाला सिग्मा एफ डी एक्स पाहिजे, हे तुमचा एफ डी एक्सचा कॉलम, याची टोटल केली म्हणजे तो होते समेशन किंवा सिग्मा एफ डी एक्स. एफ डी एक्स इज इक्वल टू याची करायची तुम्हाला टोटल 12 प्लस 60 प्लस 96 प्लस 50 प्लस 198 इज इक्वल टू 416. ओके, त्यानंतर सर्व गोष्टी तुमच्या आलेल्या आहेत. ओके, आता तुमचा हा फॉर्म्युला इथं शॉर्टकट मेथडमध्ये फॉर्म्युला काय राहील तर ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स अपॉन एन, हा तुमचा फॉर्म्युला राहील. ओके, याच्यामध्ये आता तुम्हाला किमती टाकायची आहे. ओके, कॅल्क्युलेशन हे सर्व गोष्टी अशा लिहायच्या आहे. त्यानंतर एक्स किती आहे तर 4 आहे. त्यानंतर सिग्मा एफ डी एक्स किती आहे 416 आहे. ओके, त्यानंतर एन किती आहे तुमचा तर 50 आहे. 4 प्लस 416 भागेला 50 बरोबर किती होतात तर 8.32. 8.32 आणि याची टोटल केली म्हणजेच किती येईल तर 12.32. हाला दोन्ही याचं सेम. अशा पद्धतीनं तुम्हाला डिस्क्रीट सिरीजनुसार मीन किंवा अरिथमॅटिक ॲव्हरेज काढायचा आहे. काही प्रॉब्लेम आहे कोणाला, घ्या लिहून. ओके.